आज मार्कडवाडी येथे तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी आज उपस्थित माननीय सदाभाऊ खोत, या विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय रामभाऊ सातपुते, या गावचे माजी सरपंच माननीय विजय मार्कड, सोपान वाघमोडे, अप्पाजी मार्कड, पांडुरंग चोपडे, भगवान कोडलकर, महेश मार्कड, आनंदा मार्कड, अनुसयाताई मार्कड, या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडे लागून राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले की मार्कडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीये की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे. तुम्हाला पाहिजे का बॅलेटवरती मतदान? मार्कडवाडीवाल्यांना जोरात सांगा, कळू द्या, राज्याला कळू द्या. मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, हे सगळे मार्कडवाडीतले लोक कोण कोण आहेत हात वर करा. हे बघा अख्खं गावच आहे. तर तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? हात वर करून सांगा, तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? जोरात सांगा, पवाराला ऐकू गेलं पाहिजे, मोठ्यान बोला. नाही ना? ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा. कोणी कोणी केलंय हात वर करा, जरा कळू दे. हात जरा थोडा वेळ धरा. हा, आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न. आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे, 90% इथं धनगर समाज राहतो. आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं. म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला? आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय. अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो. या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे. जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत. अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? हा का रे बाबा? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साथी आसरा घेऊन आला होता ना. दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी. दे ना त्याचा राजीनामा. या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा. आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग ह्या आंदोलनामध्ये येऊ दे ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे काय चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही. मिळाली का सांगा? मिळाली?
तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता. अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना, बरोबर ना. आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड. ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याकडे असतात, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असतात, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल. कापायचं की नाही कापायचं? आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या, ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय. सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं, अरे बाबानो, ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली. 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले की नाही गेले सांगा? 5 वर्ष तुमचे प्रतिनिधी होते. तुमच्या गावात किती वेळा आलते? मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते? जरा जोरात कळू द्या. म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा. तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही, एकदा पण आला नाही. अरे तुमच्याच गावात काय, या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले. यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे. यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे. हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे, बरोबर. त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे. समोर जे आंदोलन करतायत त्याही भावांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही चुकीचा पायंडा पाडायला लागलाय. कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय? कसलं आंदोलन करताय? अरे जर समाजाचं आंदोलन असतं, आम्ही सरकारचा विचार केला नसता, आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिला असतो. आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना, हे सरंजाईशाही, हे मोहिते असतील, हे पवार असतील, ह्यांना वाटतंय की आम्हीच या लोकांना गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना, तेव्हा राजे आणि पोतराजे एका लेवलला आणून बसवले, यामध्ये फरक ठेवला नाही. आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतंय. तुमच्या पोटामध्ये कळा उठतेत. तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय, चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करतंय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. ईव्हीएम वरती घोटाळा होतोय. अरे माझं 2019ला मी बारामतीमध्ये उभा होतो, माझं डिपॉझिट जप्त झालं, मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का? तुम्ही साधा विचार करा, गेलं असतं का सांगा? जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं? जरा तरी जवळ. अरे 2024च्या लोकसभेमध्ये तुमचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा ह्यांची स्टेटमेंट काय होती पवारांची? महाराष्ट्र आणि महायुतीचा सुपडा साफ केला. बघा पेपर काढून, बघा युट्यूब वरती बातम्या काढून. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, त्यांनी तुम्हाला हद्दपार केलं. 4 महिन्यापूर्वी यांची स्टेटमेंट. आणि आता तुम्हाला हद्दपार केलं तर ईव्हीएमच्या मागे पवार दडायला लागले. अरे ईव्हीएम बारकी मशीन आहे, त्याच्या मागे पवारासारखा माणूस दडू शकतो का? पण दडायला लागले. सदाभाऊनी तुम्हाला सांगितलं बॅलेटवरच्या ह्यांना निवडणुका काय पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब 1952ला लोकसभेला उभा होते, त्यांचा 14,000 मतांनी पराभव झाला आणि 74,000 मतं त्यांनी बाद केली होती. 74,000 मतं बाद. हे टगे लोक काय करायचे माहिती का? तुमचं बॅलेटवर आहे, दुसरी टिक मारली, बाद झालं. चिठ्ठी गिळून खाल्ली, विषय संपला. चिठ्ठी पळवून नेली, विषय संपला. आता यांना यात हस्तक्षेप करता येत नाही. आज हे मीडियामध्ये काय सांगतायत की अमेरिकेमध्ये सुद्धा ईव्हीएम वापरलं जात नाही. किती खोटं सांगायचं बघा. आज देशामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ईव्हीएम वरती निवडणुका होत आहेत. त्यामध्ये अमेरिकेमधले काही राज्य आहेत, त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्यामध्ये बेल्जियम आहे, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, चिले, पेरू, व्हेनेझुएला, नामिबिया, नेपाळ, भूतान, अर्मेनिया, शेजारचा आपल्या बांगलादेश आणि याच्यापेक्षा काय
जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत. राहुल बाबाला माझा सवाल आहे, पहिला आजोळला जा, मामाच्या गावाला जा, झुक 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 आगेन गाडी, धुराच्या रेस्या हवेत काढी, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटलीमध्ये काय ईव्हीएम मधून मतदान होतंय याचा अभ्यास कर ना. किती या देशामध्ये खोटं पसरवायचं. आपल्याकडे एक म्हण आहे, खरं घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालूपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं. खरं घरातून बाहेर पडेपर्यंत चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तसं झालंय. नरेंद्र मोदी साहेबांचं खरं चप्पल घालूच तर राहुल बाबाचं खोटं अक्कर देशभर पसरतंय. इकडं शरद पवार देवाभाऊचं खरं चप्पल घालूच तर बाहेर पडूच तर शरद पवारचं खोटं अक्कर महाराष्ट्रभर पसरतोय. असं झालं तसं झालं, अमुक झालं तमुक झालं. अरे पारावरती गप्पा मारताना पवार साहेब लय खतरनाक माणूस आहे, पवार साहेब माणूस हुशार आहे. अरे आतापर्यंत शरद पवार हा विश्वासघातकी माणूस आहे हे सगळ्या लोकांना माहित होतं. कुणाकुणाला माहित नव्हतं हात वर करा. सगळ्याला माहित, कुणाकुणाला माहित होतं त्याने हात वर करा की शरद पवारांचं संपूर्ण राजकारण हे विश्वासघातावरती अवलंबून आहे. याबद्दल महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसाच्या मनामध्ये शंका नव्हती. का होती कुणाच्या मनामध्ये शंका? पण शरद पवार हुशार आहे असं सगळी माणसं म्हणत होती. शरद पवाराला अक्कल जास्त आहे, ती कधी काय करल सांगता येत नाही. हे म्हणणं तुमचं खरं होतं का नाही सांगा. पण मार्कडवाडीच्या पॅटर्न मध्ये पवारांनी लक्ष घातल्यानंतर पवार विश्वासघातकी आहेत हे सगळ्याला मान्य होतं. पण पवारांची अक्कल सुद्धा संपलेली आहे हे आता मार्कडवाडीच्या आंदोलनामधनं माहीत झालेलं आहे लोकांना. बरोबर ना? अरे बाबांनो, काय आंदोलन तुम्ही करताय, काय प्रक्रिया आहे तुम्ही समजून घ्या. या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी आणि सदाभाऊंनी आवाहन केलं होतं. मुंबईमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांच्या समोर बसून हे आवाहन केलं होतं की 2017 साली निवडणूक आयोगानं आवाहन केलंय, जर यामध्ये काही घोटाळा असेल तर तुम्ही समोर या आणि आम्हाला दाखवून द्या. 2017 पासून 2024 पर्यंत एकही माणूस तिथं ईव्हीएम मशीन हॅक होतंय याचा पुरावा घेऊन गेला नाही. आणि आम्ही सुद्धा आवाहन केलं होतं, तुम्ही कशाला असं खोटं सांगताय लोकांना. जर ईव्हीएम हॅक होत असेल, ईव्हीएम मध्ये सेटिंग झाला असेल तर तुम्ही सगळे समोर या आणि आम्हाला दाखवून द्या की ईव्हीएम मध्ये अशा अशा पद्धतीनं घोटाळा होतोय. एकही माणूस पुढे यायला तयार नाही. बक्षीस पण आम्ही जाहीर केलं. जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं. अरे 22 तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सारखा नटला होता, इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार. आणि सकाळी 11 वाजता गारद झाला, एकदम गडी डिम पडलाय. एकदम असा राजबिंडा गडी पण असा डिम पडलाय. आणि तो काय म्हणतोय, कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा 61,000 मतांनी झालाय. निवडून किती मतांनी आलाय? 11,000. भाजपवाल्यांनी 50,000 मतं यात अगोदरच सेट केलेत. काय म्हणतोय? भाजपनं 50,000 मतं अगोदरच सेट केलेत. म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली, जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी 50 रुपयाचं बक्षीस देईल आणि सदाभाऊ 51 रुपयाचं बक्षीस देईन. असं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय. लायकीप्रमाणे बक्षीस द्यावं लागतं म्हणून 101 रुपया. दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला 11 लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे. त्यानं जर त्याच्या बुद्धिमत्तेनं हॅक केला तर काय प्रकार आहे. किती खोटं बोलायचं, लोकांना किती खोटं सांगायचं. जयंत पाटलांना ही प्रक्रिया माहित नाही ईव्हीएमची, शरद पवारांना ही प्रक्रिया माहित नाही. मी आवाहन करतो मार्कडवाडीतून, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एक प्रशिक्षण घ्यावं आणि या देशामध्ये निवडणुका कशा होतात त्याचं प्रशिक्षण पहिल्यांदा त्यांना द्यावं. आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही मार्कडवाडीमध्ये बॅलेट वरती मतदान घेण्याचा आग्रह करताय, म्हणजे तुम्ही कायदा मानत नाही, म्हणजे तुम्ही संविधानाला मानत नाही. शरद पवाराचा हम करे सो कायदा सुरू आहे, ते देशामध्ये संविधानाला मानत नाहीत. अरे साधं गणित आहे,
लोकप्रतिनिधी अधिनियम आहे 1951, कलम 19A, कलम 20 आणि कलम 20A काय म्हणताय की या देशामध्ये निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे किंवा त्यांच्या लोकांना आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा माणूस निवडणूक घेऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्या त्यांच्या मशिनरीला म्हणजे कोणाला, कलेक्टरना लोकसभेची निवडणूक, प्रांतांना विधानसभेची निवडणूक, बीडीओ आणि तहसीलदारांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या कुठल्याही माणसाला ही निवडणूक घेता येत नाही. एवढं साधं जर शरद पवारांना कळत नसेल तर एवढा इतके वर्ष महाराष्ट्र यांच्या ताब्यात होता, मग ह्यांनी राख रांगोळी महाराष्ट्राची केली का नाही केली सांगा तुम्ही. एवढं जर यांना कळत नसेल हे समजून सांगा गावातल्या लोकांना. निवडणुकीच्या अगोदर FLC केली जाते, फर्स्ट लेवल चेकिंग. FLC म्हणजे काय आहे, त्या ज्या सगळ्या ईव्हीएमच्या मशिनी आहेत ना, त्या मशिनी सोलापुरात, त्या मशिनी सांगलीत, त्या मशिनी साताऱ्यात, त्या पुण्यात जिल्ह्याच्या ठिकाणी असतात गोडाऊन मध्ये. तिथं प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधीला बोलवलं जातं. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव सेना, शरद पवारची राष्ट्रवादी, काँग्रेस, छोटे पक्ष, बसपा असेल, माकप असेल, सेकाप असेल, रासप असेल, रिपाई असेल, रयत संघटना असेल, या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावलं जातं आणि तिथं फर्स्ट लेवल चेकिंग केलं जातं. म्हणजे काय केलं जातं, तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या मशिनी आहेत, जेवढे बूथ आहेत, त्या मशिनीपैकी 1% मशीनवरती 1200 मतदान पोलिंग करून घेतली जातात. किती? 1200 मतदान तुमच्या समोर. आणि मग ते चेक केलं जातं हे 1200 मतदान पडले का. परत 2% मशिनी त्यातल्या घेतल्या जातात, त्यामध्ये 1000 मतदान चेक केलं जातं. 1000 वेळा मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं त्यालाच दिलंय का. आणि मग तिसऱ्या वेळा परत 2%, त्यामध्ये 500 मतदान द्यायचं. हे 2%, 2% आणि 1%, 5% झालं. आणि राहिलेल्या सगळ्या मशिनीवरती, एका मशीनमध्ये 16 उमेदवार असतात, त्या प्रत्येक मशिनीवरती 6 प्रत्येक उमेदवाराला मतदान द्यायचं आणि ते चेक करायचं. हे चेक त्यांच्या समोर करायचं आणि त्यांनी सह्या करायच्या सगळ्या प्रतिनिधींनी. आणि मग जेव्हा ही मशीन आपल्या गावात येते ना बूथवरती, तिथं आल्यानंतर आपल्या सगळे आपण मतदान प्रतिनिधी असतो, त्यांच्या समोर प्रत्येक मशीनवरती 50 मतदान करून घ्यायचं. किती? येड्यात कोणाला काढताय. अरे आमचा मेंढका सुद्धा हुशार झाला पवाराच्या पार्टीच्या लोकांनो. मेंढक्याला सुद्धा अक्कल आली. अरे उद्या आमचा मेंढका जर आमदार झाला तर तुमच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. पण तुम्ही लोकांची दिशाभूल करताय, लोकांना फसवताय, लोकांना खोटं सांगताय. पवारांना माझं आव्हान आहे, मार्कडवाडी पॅटर्न पवारांना का जवळचा वाटतोय. मी मीडियामध्ये पण सांगितलं, पवारांना अट्रॅक्शन मार्कडवाडीचं का आलं, राहुल गांधींना अट्रॅक्शन मार्कडवाडीचं का येत आहे, तर त्याचं कारण मित्रांनो वेगळं आहे. नानाभाऊ आपले यायला लागलेत पाणी करायला. त्यांचं काय वेगळं गणित आहे की या देशातली जनता नरेंद्र मोदी साहेबांना परत 2029ला पंतप्रधान करणार आहे. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? हे लोकमत आहे, बरोबर की नाही बरोबर. नरेंद्र मोदी साहेब परत 2029ला पंतप्रधान होणार आहेत. आता देवाभाऊ 5 वर्षासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. किती जरी तुम्हाला वाईट वाटलं तर आता त्याला नाइलाज आहे. पवारांच्या पार्टीचं जातीवाद्यांचं म्हणणं काय होतं महाराष्ट्रातल्या माहित आहे का, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार यायला नाही पाहिजे. बघा पहिली यांची इच्छा मोहितेंची काय, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नाही आलं पाहिजे. महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं तर भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे, दुसरी इच्छा. तिसरी इच्छा काय, जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवाभाऊ झाला नाही पाहिजे. अरे आमचा मसोबा, बिरोबा, खंडोबा, धुळोबा, मकुबाई, नीनाबाई ही सगळे आमचे देव जागे आहेत रे. तिथला बहुजन जागा आहे गावगाड्यातला. गावगाड्यातल्या लोकांनी डोळं उडून बघितलं की बाबानो हे देवाभाऊच का लागतंय, नरेंद्र मोदी साहेब का पाहिजे. ईव्हीएम हॅक केली, ईव्हीएम हॅक केली, होय ईव्हीएम हॅक केली दिवाण सर, पण कुणी केली, लाडक्या बहिणीने हॅक केली. 1500 रुपये माझ्या बहिणीला दिले. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, 1500 रुपयात काय होतंय. बातमी बघितली होती ना टीव्हीवरती.
1500 रुपयात काय होतंय मी सांगितलं. चॅनेलवाल्यांनी मला विचारलं ताई असं बोलतात की 1500 रुपये काय होतंय. मी त्या चॅनेलवाल्यांना सांगितलं हे 1500 रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून 1500 रुपयाची कॉफी पिणाऱ्यासाठी नाहीत. हे 1500 रुपये ट्रायडंट हॉटेलला 1000 रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत. 2-3 लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात नाही आहे. ज्यांच्याकडे 1.5-2-3 लाखाची पर्स आहे अजिबात नाही. ज्यांच्या पायामध्ये 1.5 लाखाचा 50,000चा 1 लाखाचा उंची सॅन्डल आहे त्यांच्यासाठी नाही. लिपस्टिक वाल्यांच्यासाठी नाही. हे कुणासाठी आहे. मार्करवाडीमध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला, कणकणी आली, थंडी आली आणि तिच्याकडे 50 रुपये इंजेक्शनासाठी नाही, त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे. दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येतंय, आई 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 मला 10 रुपये पाहिजेत आईस्क्रीम घ्यायला. आणि जेव्हा आई घरामध्ये जाते, डब्यामध्ये बघते, गाडग्यामध्ये बघते, चुलीजवळ बघते, तिच्याकडे 10 रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतंय की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी 10 रुपये देऊ शकत नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं ही ईव्हीएम मशीन हॅक केली. या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं 346 जाती असणाऱ्या ओबीसीनं, भटक्या विमुक्तानं, या महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली. सगळी मतं ही महायुतीच्या बाजूने दिली. या महाराष्ट्रातला गरीब मराठा ताकदीनं देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहिला, त्यानं ही मशीन हॅक केली. मित्रांनो, गावातल्या कोतवालाला जाऊन भेटा. 7,500 पगार वाढवला, परत 10% वाढवला. कोतवालाचं गावात संबंध किती असते तुम्हाला माहित आहे. कोतवालाच्या पुढे कोण जाते का. नाहीतर उतारा उलटा पालटा करून टाकते. या महाराष्ट्रातल्या कोतवालांचा 7,500 पगार वाढवला. त्या कोतवालांनी आमच्या बाजूने मतदान केलं, त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली. गावातल्या पोलीस पाटील इथं कोण आहे का. पोलीस पाटील 8,500 मानधन वाढवलं या महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांचं. मग पोलीस पाटील ईव्हीएम मशीन हॅक करायचं सोडल का सांगा. 5 वर्ष आंदोलन करत आम्हाला हे द्या आम्हाला द्या, कुणी काय दिलं नाही. देवाभाऊनी 8,500 वाढवून टाकले. पोलीस पाटलाला पै पाहुणे नातेवाईक असते की नाही. पाटील गावात रुबाबदार असते, दिलं नसतंय काम पाटलाचं. पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली. सगळे महायुतीच्या बाजूने मतदान करून टाकलं की नाही टाकलं सांगा. होमगार्ड पोरं आंदोलन करतेत, 180 दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट वाढ करा. कधीच कुणी केली नाही. देवाभाऊने केली, दुप्पट वाढ करून टाकली. पोलीस ड्रेसमध्ये असणारा माझा होमगार्ड भाऊ खुश झाला, त्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. 1 रुपयामध्ये विमा. त्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला विचारा, त्या डाळिंब बागायतदार शेतकऱ्याला विचारा, त्या ऊसवाल्याला विचारा, त्या कापूसवाल्याला विचारा. 1 रुपयामध्ये विमा. अरे शेतकरी खुश झाला. 0 लाईट बिल, शेतकरी खुश झाला. मी विचारलं शेतकऱ्यांना प्रचाराला गेल्यावर किती वीज बिल होतं तुमचं. म्हणला 5 लाख. घेतल्यापासून भरलंच नाही. 3 लाख 2 लाख. मग तो काय पवारच्या बाजून मतदान करेल का. सांगा ना. ज्याचं लाईट बिल 3 लाख 4 लाख 5 लाख माफ झालं, तो पवारांच्या बाजूने मतदान करेल का. नाही करणार. त्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. ही बोंबलत सुटले ईव्हीएम मशीनच्या नावानं. ह्या लोकांनी मशीन हॅक केली. मित्रांनो, या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारनं घेतलाय. जातोय ना मेंढराकडं, फॉरेस्टवाला म्हणतोय तुला येऊ देत नाही. म्हणलं राहू दे, येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला. आणि सरकारनं निर्णय केला, एका मेंढपाळाला एका महिन्याला 6,000 रुपये, 4 महिन्याचे 24,000 रुपये. त्या मेंढक्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे, त्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय. त्यानं तुमची ईव्हीएम मशीन हॅक केली आहे. या महाराष्ट्रातल्या गरीबाची पोरं प्रत्येक जिल्ह्याला 100 मुलं मराठा समाजाची, 100 मुली मराठा समाजाच्या हॉस्टेलला राहत आहेत. 100 मुलं ओबीसीची, 100 मुलं ओबीसीच्या मुली. त्या हॉस्टेल चालू केली. त्यांच्या आई वडिलांनी ईव्हीएम मशीन हॅक केली आहे. ही ईव्हीएम मशीन त्यांनी हॅक केलेली आहे. या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण सरकारनं मोफत केलं. मेडिकलचं, इंजिनिअरिंगचं, B.Pharm, D.Pharm. त्या मुलीच्या आई वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी ही ईव्हीएम मशीन हॅक केली की नाही सांगा. या देशातल्याने महाराष्ट्रातली 73 मंदिरं
आपल्या सरकारच्या माध्यमातून 60 वर्षाच्या वरचे जे आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी मोफत दर्शन सुरू केलं आहे। केदारनाथला जावा, अमरनाथला जावा, तुम्ही कुठेही जा, काशीला जावा, हे सगळं त्या भाविकांनी मशीन हॅक केली आहे। 50% सूट घेऊन ज्या भगिनीनं एसटीचा प्रवास केलाय, कुणी कुणी केलाय प्रवास 50% सूट मध्ये, हे काय माझ्या सगळ्या बहिणी आहेत, या बहिणींनी ती मशीन हॅक केलेली आहे। महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसींची हजारो पोरं तहसीलदार झाली, प्रांत झाली, पीएसआय झाली, डीवायएसपी झाली, कलेक्टर झाली, एसपी झाली। त्या बहुजनांच्या पोरानं, ओबीसीच्या पोराच्या आई वडिलांनी मशीन हॅक केलेले आहे। 22 पोरं महाज्योतीच्या माध्यमातून वैमानिक झाली। अरे पवाराला कधी कळलं होतं का? कुंभाराचं, सोनाराचं, सुताराचं, लोहाराचं पोरग वैमानिक झालं आणि त्याचा सगळा खर्च माझ्या सरकारनं महाज्योतीच्या माध्यमातून भरलाय। त्याच्या पै पाहुण्याने ही मशीन हॅक केली आहे। एक सांगू का, अनेक सांगू, किती गोष्टी तुम्हाला सांगू? या सगळ्या मशीनी हॅक झालेत का नाही? हे केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेतून हॅक झालेल्या आहेत। आणि त्यामुळे तुम्ही नुसत्या बोंबा मारू नका। तुम्ही किती जरी बोंबा मारल्या तर त्याचा उपयोग होणार नाही। अरे मार्करवाडीचं आंदोलन झालं, आतापर्यंत शरद पवारांनी कारखाना हायजॅक केला हे मला माहित होतं। आतापर्यंत शरद पवारांनी रयत शिक्षण संस्था हायजॅक केली हे मला माहित होतं। सूतगिरण्या हायजॅक केल्या हे मला माहित होतं। यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ते हायजॅक केलं माहित होतं। पण हा लबाड लांडगा मार्करवाडीचं आंदोलन पण हायजॅक करतोय, याचं मला विशेष वाटलं। अरे तुमचं आंदोलन पण त्यानं पळवून नेलं, पवारांच्या नावावरती आंदोलन पडलाय। आणि म्हणून मार्करवाडीतल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, उद्या तुम्ही बसा, हे राजकारण जाऊ द्या बाजूला, हे विधानसभेचा विषय नाही आहे, हे माळशिरस तालुक्याचा विषय नाही। अरे महाराष्ट्राला चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न, भारताला चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न या मार्करवाडीच्या आडून केला जातोय, तो इथल्या लोकांनी खपवून घेतला नाही पाहिजे। हे चुकीच्या लोकांना तुम्ही खतपाणी घालताय, ज्यांची माती झाली आहे, ज्यांचं स्मशान वाटा झालाय, त्या लोक हे चुकीच्या पद्धतीनं आंदोलन हाताळतायत। आणि मुंबईमध्ये बघितलं हे कसं आहे बघा प्रकरण, मार्करवाडीमध्ये प्रशासन गैरवापर करताय म्हणून आम्ही आमदारकीची शपथ घेत नाही। पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं का? पहिल्या दिवशी काय केलं? आमदारकीची आम्ही शपथ घेत नाही। माझं दुसऱ्या दिवशी यांनी काय घ्यायची सांगा? बरोबर ना? तुम्हाला हे पसंत नाही, तुम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये आहे, तर तुम्ही पहिला राजीनामा दिला पाहिजे ना। तुम्ही पहिला राजीनामा देऊन टाका ना सगळेजण सरसकट। तुमच्या कुणाच्या तरी सांगण्यानं बॅलेटवरती निवडणुका होतात। अरे काय धर्मशाळा आहे का? कुणी पण सांगावं आणि कुणी काय करायचं? हे कायद्याचं राज्य आहे, हा कायद्याचा देश आहे। जे संसदेमध्ये चालतंय, जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदे होतात, त्या पद्धतीनं हा देश चालतो। पवारांनी सांगण्यावरून आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या सांगण्यावरून हा देश चालत नाही, राहुल गांधीच्या सांगण्यावरून हा देश चालत नाही। ज्यांना ही प्रक्रिया मान्य नसेल त्यांनी राजीनामे द्या आणि मग तुम्ही आंदोलन सुरू करा। नुसतं करंगळी कापून शहीद झाल्याचा आव आणू नका। ज्यांना कोणाला द्यायचं आहे ना, आज दिल्लीमध्ये तिथं सुप्रिया सुळेंनी ओम बिर्ला साहेबांना जाऊन भेटावं अध्यक्षांना आणि तिथं तात्काळ राजीनामा द्यावा। ईव्हीएम वरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे आणि मी माझ्या बाबाच्या सोबत आंदोलनात उडी घेत आहे। राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी ओम बिर्ला साहेबांना भेटावं आणि डायरेक्ट राजीनामा द्या ना। मीडियाच्या समोर काय राजीनामा देताय? आणि रोहित पवार, जयंत पाटील यांनी उद्याच्या उद्या, कालच राहुल नार्वेकर साहेबांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा जाऊन राजीनामा द्यावा। जर उद्या यांनी राजीनामा दिला नाही तर परत ईव्हीएमच्या विरोधात थोबाड उचकायचं नाही। बरोबर ना? बरोबर का चूक आहे? तुम्हाला करायचंय तर खरंच करून टाका ना। नाटक कशाला करताय? नाटक करू नका। तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही एकदम बिनधास्त करा। मला एका मित्राचा सकाळी मेसेज आला आणि त्याला असं त्यामध्ये लिहिलं होतं, मला महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल अशी पवारांना होती आशा। महाराष्ट्रामध्ये मविआचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा, परंतु मार्करवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माश्या। महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा, परंतु मार्करवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माश्या। पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा, म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा। बरोबर ना? अरे अहमदनगरचं नाव बदललं, पुण्यश्लोक अहिल्यानगर केलं,
मार्करवाडीतल्या लोकांना काय आनंद झाला असेल का नसेल? झाला की नाही झाला? अरे मग त्यांनी मतं दिली असतील ना. मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएनए इथल्या लोकांचा आहे. सीताराम अण्णा वाघमोडेंच्या पासून एसबी अण्णांच्या पर्यंत आहे की नाही? आहे की नाही? मग ते काय लगेच बदलतेत वर? एवढे काय गुलाम झालो का आम्ही? आमच्यात पण काय रग आहे की नाही? रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे, दुसरा विषयच नाही. रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखा ठोकूनच काढतो मोहितेंना. अरे रामभाऊ सारखा पोरगा, माझ्यासारखा पोरगा, हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही. आम्हाला केलं असतं का सांगा? आम्हाला आमदार केलं असतं? अरे आमची शिफारस करायला माणूस नाही. जी कोण जाईल ते उलटच सांगते, जी कोणी जाईल ते उलटच सांगते. मला सदाभाऊला मी, आम्ही दोघच आहे. सदाभाऊला म्हणतात गोपीचंदला कशाला नादाला लागतोय, मला म्हणत नाहीत, त्याला माहित आहे. अरे बाबांनो, रामभाऊने एक विषय मांडला की रणजित मोहितेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना, अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता, त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला. नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा. मी एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे. नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे, बरोबर? रगेल आहे. पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले. परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या, तेव्हा सदाभाऊ, त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे, नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला. नितेश राणे साहेबांना ते दिसले, म्हणजे अरे तू कसं काय इथं आलायस? हे खरी परिस्थिती. अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही, ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली. अरे तुझे कुठं, तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले. तू काय सांगतोय रे म्हणले? देवाभाऊंच्या विरोधात गेला, चाल पाहिला निघ. 4 दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का? सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल, मला माहित नाही कॅमेरा आहे का नाही तिथं, पण तिथं ते झाडलं, बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले. वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत. ठोकून काढला. अरे म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे, कुठलं काय काढून बसलाय, घराचं बोललं न्यायचं बोलला. ही सगळी स्वप्नात होती. हे जे प्रस्थापित आहेत ना, प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही, त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही, आम्ही सगळ्यांनी. नाचायला पाहिजे का नाही पाहिजे? त्यांना असं वाटत होतं की आता आपलं कोणतर सरकार येते ना, आम्ही असं करून तसं करू. आता इतकी मऊ आलेत. जयंत पाटलांचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का? 2019ला देवाभाऊंना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता का नाही? आणि काल स्वतःसारखा मऊ 4 वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या. किती वेळा? जयंत पाटील वाटतंय ना, 4 वेळा लाचार झाले. मोहिते किरकोळ आहे हो, किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालंय ते, पूर्वीसारखी परिस्थिती नाही. त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही. कारण ह्या लोकांची सवय काय, आमचं पोरगं जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे. आणि आम्ही किती बी इकडं 20-20 वर्ष काम केलं. यांचं काय, यांना लॉटरी लागली म्हणते. अरे लॉटरी? अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही 2007, 8, 9चे. ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता. ती पोलिसाकडं प्लॅस्टिकचे काटे ना, पोलिसाकडं लय वाईट आहे. ते मारल्यानंतर 1 तासानं कळतंय कातड गेले, आधी कळत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती होती त्या दिवशी, आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती. टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही. जयंतरावला जरा कंड होता. अचानक हेलिकॉप्टर उतरवलं. मी तासगावात गेलो होतो, मला कळाला आलाय. लगेच गाडी वळवली, 5-50 पोरावरती अडवून टाकला. अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला. आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो, किडेबिसरी तालुका सांगोल्याला. आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे, तिथं गेल्यावर चंचा नाही लागलं, तवर कळालं नव्हतं.
अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं, पॅन्टावर केल्या तर कातडच नाही, सगळं रगात. अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत, आम्ही संघर्ष करून इथं आलोय, आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही. आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो? पोरग पाळण्यात ठेवतेत, आमच्या आया बहिणी गोळा होतेत, कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा, कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा, कुर्र करून त्याचं नाव ठेवतेत. बरोबर? मोहितेच्या घरात असं नाही, कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा. तिथं पाळण्यात ठेवल्यामुळे कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा. काय? कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा, कुठल्याही पार्टीत जावा, बेईमान राहावा, पण आमदार खासदार व्हा. त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा, जिल्हा परिषदचा सभापती व्हा, झडपीचा मेंबर व्हा, पंचायत समितीचा मेंबर व्हा, लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा, पण सुट्टी देऊ नका. माझी भाजपला सुद्धा विनंती आहे, ज्यांनी गद्दारी केली आहे 2024ला आपल्या पडत्या काळामध्ये, त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका. एकट्या मोहित्यांचा विषय नाही, महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला, आपला गैरफायदा घेतला, त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका. तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल, यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊंना जाऊन भेटेन, चिंता करू नका अजिबात. आणि आपण काय काळजी करायची? आपला काय बाप आमदार खासदार होता का? अरे तुमचा तर बाप ऊस तोड मजूर होता. माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबते, सदाभाऊची आई शेतामध्ये राबते. आपलं नुकसान होणार आहे काय? आपला काय कारखाना आहे का, सुदगिरणी आहे का, बँक आहे का, आपल्यावर लोन आहे? काय नाही. आपल्याकडे कापड आणि गाडी सोडून काही नाही. काय चिंता करायचं आहे? त्यामुळं कुठल्याही प्रस्थापिताच्या छताडाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही, आणि आम्ही छताड धरतोय तुमच्यासाठी धरतो. आमचं वैयक्तिक काय नाही त्यांच्यासाठी, आमचं वैयक्तिक तिथं काय अडकलेलं नाही आहे. आणि म्हणून आज ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जो खोटं खोटं खोटं, अरे लोकांना ती खरं वाटायला लागलं. आता मला कुलाळवाडी नावाचं गाव आहे, 11च मतं विरोधात पडलेत, मग तिथं काय ईव्हीएम घोटाळा झाला? अरे मला मानणारी, भाजपला मानणारी, देवाभाऊला मानणारी लोक आहेत त्या गावातली, नुसती 11 मतं विरोधात गेली 1100 पैकी. अशी कितीतरी गाव आहेत महाराष्ट्रामध्ये, वन साइड सगळं मतदान झालेलं आहे. अरे या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणारा माणूस जर मुख्यमंत्री होणार असेल तर लोक पवारांना मतं देतील का? लोक विरोधकांना मतं देतील का? अरे देणार नाहीत. या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा, उपेक्षितांचा, अपमानित लोकांचा नेता देवाभाऊ आहे. या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे. या महाराष्ट्रातल्या विस्थापितांची काळजी घेणारा नेता आहे. आणि हा नेता महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये यावा म्हणून गावगाड्यातल्या लोकांनी मतदान केलाय. गावगाड्यातल्या लोकांनी मतदान केलाय. गावगाड्याची काळजी घेणारा नेता आहे. अरे त्याला किती बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, किती आंदोलन केली, किती वेळा त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, किती त्यांना जातीवरनं हिनवलं, आणि तुम्ही पुरोगामी आहे का? अरे पुरोगामीच्या कंबाड्यात लाता लोकांनी घातलेल्या आहेत. यासलं थोतांड चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये. अरे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलं सोलापूरच्या विद्यापीठाला, पवारांच्या मागे होतो आपण 2004 ते 2018, का नाही नाव दिलं? का प्रश्न पडतो का नाही स्वतःच्या मनाला? पडतो की नाही पडत? सोलापूर मधला हा विषय. आघाडीचं सरकार होतं, नाव दिलं नाही. आमची लोक विसरतात का? नाहीत विसरत. आणि म्हणून मार्करवाडीतली गावातली लोक ताकदीनं महायुतीच्या सोबत उभा राहिली, नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत उभा राहिली, देवाभाऊंच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत उभा राहिली. आणि पुढे सुद्धा तुम्ही ताकदीनं उभं राहावा. या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे. रामभाऊनी जे काम केलंय आणि राहिलेलं काम करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद गावाच्या पाठीमागे उभा करू. पवारांनी काय सांगितलं म्हणे, गावागावाचा ठराव घ्या. आता कोण घेणार? अख्खं गावच हित आहे आमच्या बाजूनं, बरोबर की नाही? उद्या ठराव घ्या. शरद पवारांनी लिहा त्यामध्ये, बारामतीचे बिन चिपळ्याचे नारद मुनी शरद पवारांनी आमच्या गावामध्ये येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे गाव ईव्हीएम मध्ये जे मतदान केलेलं आहे ते महायुतीला आम्ही मतदान केलेलं आहे असा उद्या ठराव घ्या, सगळ्याच्या सह्या घ्या आणि त्या बारामतीला पाठवून द्या. मीडियाला सगळ्या पाठवून द्या. द्याल का? जमल का तुम्हाला? हे भिवू नका कुणाला, मी आहे ना तुमच्या बरोबर. एक छंद, एक छंद.
अरे मला किती वेळा म्हणतात हाणतो तोडतो मारतो, काय तोडलंय का? हे प्रस्थापित नावाची जात सगळ्यात जास्त भित्री असते, सगळ्यात भित्री. ती वापर कुणाचा करते? प्रशासनाचा. त्यांना पीआय नसला का ती लाट हलतय, त्यांना डीवायएसपी त्यांच्या बाजूचा नसला झोपत नाही, तहसीलदार विरोधातला आला दचकून उठतंय निम्या रात्री. हे प्रशासनावरती चालतंय. हे घाबरट लोक असतात. सदाभाऊ मी काय उगाच पुढे आलोय काय? अरे आम्ही कुणाला पण अंगावर घ्यायची आमची तयारी आहे. कुणाला पण सांगा. सभागृहामध्ये काय काय वेळा 10 आमदार म्हणले बघतो. अरे बघतो काय? या ना म्हणलं मी एकटाच आहे. पळतेत माघारी, पळतेत, येत नसतेत. अरे तुम्ही त्या पद्धतीनं राहावा. मार्करवाडी आणि माळशिरस तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे, जो पवारांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलाय ते आंदोलन आपल्याला मुळापासून खऱ्या रूपानं मोडीत काढायचं आहे. त्यामुळे गावागावामध्ये ठराव घ्या आणि सगळ्या मीडियामध्ये द्या. एवढंच या निमित्तानं बोलतो. मार्करवाडीतल्या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.